सर्वप्रथम इयत्ता 5वीच्या माझ्या सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांना सप्रेम नमस्कार. सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 3.4 क आपल्याला या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे. आपण दशांश अपूर्णांक हा भाग बघत आहोत. दशांश अपूर्णांकांचं वाचन, दशांश अपूर्णांकांची स्थानिक किंमत यावर आधारित आपण सराव संच 3.4 अ आणि 3.4 ब बघितलेला आहे. आता 3.4 क मध्ये दशांश अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी हा भाग आपल्याला या व्हिडिओमध्ये शिकायचा आहे. दशांश अपूर्णांकांची बेरीज कशी करायची, वजाबाकी कशी करायची, बेरीज व वजाबाकी करताना काय काळजी घ्यायची, कोणत्या स्थानाखाली कोणतं स्थान घ्यायचं, ही सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये शिकायची आहे या उदाहरणांद्वारे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न काय म्हणते बेटा, बेरीज करा 7.326 अधिक 261.3. तर आपल्याला सांगितलेलं आहे की बेरीज करताना दशांश अपूर्णांकाची काय करायचं, एककच्या खाली एकक, दशकच्या खाली दशक, शतकच्या खाली शतक आणि दशांश स्थळामध्ये दशांश अंकाच्या खाली दशांश अंक, शतांश अंकाच्या खाली शतांश अंक, सहस्त्रांश अंकाच्या खाली सहस्त्रांश अंक, अशा प्रकारे बेरीज करायची असते. आता ही पहिली जी संख्या सांगितली, पहिलं जे गणित सांगितलेलं आहे याच्यामध्ये पूर्णांक किती आहे, 7 आहे, दशांश चिन्ह आहे, 3 आहे, 2 आहे आणि 6 आहे बेटा. मग या 7च्या खाली आपल्याला काय घ्यायचं, 7 हा अंक कुठं आहे, एककच्या स्थानी आहे. 7 हा अंक कुठं आहे, एककच्या खाली आहे. मग या संख्येमधला एकक कोणता आहे रे बाळा, तर 261.3. हे 3 एकक नाही बाळा, लक्षात ठेवायचं. 3 हा काय आहे, दशांश आहे, हे दशांश चिन्ह आहे आणि 1 हा अंक काय आहे, एकक आहे. 6 हा अंक काय आहे, दशक आहे आणि 2 हा अंक काय आहे बेटा, शतक आहे. मग या 1 ला या आपण 7च्या खाली लिहायचं बेटा. म्हणजे 7च्या खाली 1, कारण एककच्या खाली एकक, दशकच्या खाली दशक, दशक इकडे वर नाही, दशक इकडे लिहायचा आणि शतक इकडे लिहायचा. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आणि इथं काय दिलं, फक्त 3 दिलं बेटा. म्हणजे दशांश स्थान दिलेलं आहे, शतांश स्थान आणि सहस्त्रांश स्थान दिलेलं नाही. वरच्या संख्येमध्ये शतांश स्थान आहे, सहस्त्रांश स्थान आहे, पण खालच्या संख्येमध्ये नाही. नसेल तर काही हरकत नाही, आपण जसं तसंच लिहून टाकायचं. याच्या पुढे शून्य लिहूही शकता, लिहिलं तरी चालते, नाही लिहिलं तरी चालते. मग 6 आणि शून्याची बेरीज होते 6, 2 आणि शून्याची बेरीज होते 2, 3 आणि 3 ची बेरीज होते 6, दशांश चिन्हाला दशांश चिन्ह, 7 आणि 1 8 होते बेटा. 6 ला 6, 2 ला 2 म्हणजे 268 दशांश चिन्ह 6, 2, 6 हे याचं उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे बेटा. आता पुढचा प्रश्न आहे, प्रज्ञाने दुकानातून 12.5 रुपयाला एक पेन व 26.5 रुपयाला एक वही घेतली, तर प्रज्ञाने किती रुपयांची खरेदी केली. तर बेटा काय सांगितलं, 12.5, साडे, सव्वा, पाऊण, पावणे हे आणि याचं वाचन करायचं आपल्याला माहित आहे, पण हे लिहायचं कसं बेटा. 12.5 म्हणजे 12 पूर्ण आणि पुढचा अर्धा, म्हणजे 12 पूर्ण रुपये आणि पुढचा अर्धा रुपया. अर्धा रुपया म्हणजे किती बेटा, 1 रुपया म्हणजे किती असते बेटा, 100 पैसे असतात. मग अर्धा रुपया म्हणजे किती पैसे, 100च्या अर्धे पैसे म्हणजे किती बेटा, तर 50 पैसे. बरोबर सांगितलं. म्हणजेच 12.50. मी विचारल्यानंतर तुम्ही काय करायचं मुलांनो, उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून आपल्याला सुद्धा याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेता येईल व आपल्याला शिक्षणाचा आनंद मिळेल व आपल्याला हा व्हिडिओ बोर होणार नाही. मध्येच आपण हा व्हिडिओ सोडणार नाही. म्हणून विचारलेल्या प्रश्नाची उत्तर देत जायचं आणि उत्तर देत देत आपण एकमेकांच्या सोबतीने आपण हसत खेळत शिकत राहू मुलांनो. मग 12.50 12.5 झालं हे. मग पुढचं काय आहे, 26.5 रुपयाला एक वही. हे काय साडे लावलं रे, साडे म्हणजे काय, तर साडे म्हणजे अर्ध. पुढचं 26.5 पूर्ण आणि पुढच्या रुपयामधला किती भाग, साडे म्हणजे अर्धा भाग, 26.5. 26.5 म्हणलं तर 26 पूर्ण आणि 26च्या पुढच्या पूर्ण 1 भागापैकी पाव भाग. साडे म्हणजे 1 भागापैकी अर्धा भाग, पावणे म्हणजे 1 भागापैकी पाऊण भाग, अशा प्रकारचा हा भाग असतो. 26.5 म्हणजे काय, 26.50 म्हणजेच 26.50 म्हणजेच आपल्याला हे कसं आलं, तर 26.5 म्हणल्यामुळे 26.50 लिहिलं.
तर प्रज्ञाने किती रुपयाची खरेदी केली, म्हणजे किती रुपयाची खरेदी म्हणल्यामुळे एकूण खरेदी विचारलेली आहे, म्हणून आपण या ठिकाणी काय केलं बेटा, बेरीज केलेली आहे. मग बेरीजचं चिन्ह दिलं आणि दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आला, मग पुढं दशांश अंकाच्या खाली दशांश अंक, शतांश अंकाच्या खाली शतांश अंक, एककच्या खाली एकक, दशकच्या खाली दशक, शून्य आणि शून्य शून्य, 5 आणि 5 10ला शून्य, हातचा आला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 6 9, इथं दशांश चिन्हाला दशांश चिन्ह, 2 आणि 1 3, 39.00 रुपये म्हणजेच 39 रुपये. 39.00 जरी आलं याचं उत्तर तरी यालाच 39 असं म्हणतात बेटा. मग 39 आपण 39 ला राईट केलं. आता बेरीज करा, 12.25 अधिक 22.5 अधिक 9.10. 12.25 म्हणजेच 12 पूर्ण आणि पुढचा भाग 100 भागाचा सव्वा भाग म्हणजे चौथा भाग, म्हणजे 100 भागिले 4 किती होते बेटा, 100 भागिले 4 केल्यानंतर चौथा भाग म्हणजेच 4 1 4, 4 2 8, 2 उरले किती झाले 20 झाले, 4 पंचे 20 म्हणजे 12.25 म्हणजे 12.25 होत असते बेटा. हे लक्षामध्ये ठेवायचं. म्हणजे 100 भागापैकी किती, 100 चा चौथा भाग म्हणजे 100 गुणिले 1/4 केलं तर आपल्याला 12.25 भेटतात. मग पुढे काय सांगितलं, 22.5 इथल्यासारखं 22.5 म्हणजे 22 पूर्ण आणि 100 भागापैकी 2 भाग म्हणजे 22.5, 22 पूर्ण 2 भाग म्हणजे 50-50 चे भाग आणि 9.10. आता हा भाग महत्वाचा आहे बघा, लक्ष द्या. 9.10 म्हणजे 10 ला कमी आहे ते, 10 पूर्ण झालेले नाहीत मुलांनो. 9.10 म्हणजे 9 पूर्ण आणि 10 ला किती कमी, तर पावणे भाग म्हणजे किती, 4 भागापैकी 3 भाग म्हणजे 100 गुणिले 3/4 म्हणजेच काय होते 100 त्रिक 300 किंवा याला भागा 4 1 4, 4 2 8, 2 उरले 20 झाले, 4 पंचे 20 आणि 25 त्रिक किती मग 75. म्हणजेच 75 दशांशामध्ये किती 75 शतांश आणि 9.10 म्हणजे 10 ला कमी असतात आणि 9 पूर्ण असतात बेटा. लक्षात घ्या, 2:15 वाजले म्हणतो आपण घड्याळीमध्ये, म्हणजे 2 वाजलेले असतात का बाळांनो, नाही. तर 1 वाजून 45 मिनिटं झाल्यानंतर आपण काय म्हणतो 2:15 वाजले. 4:45 वाजले म्हणजे 5 वाजलेले नसतात. 4 वाजून 45 मिनिटं झाल्यानंतर आपण काय म्हणतो 4:45 वाजले म्हणजे 5 ला कमी आहेत. तसं 9:15 म्हणजे 9 पूर्ण आणि मग 10 ला किती कमी, चौथा भाग कमी म्हणजेच 9.75 अशी याची अशी संख्या होते 9:15 म्हणजे. मग या तिघांची आपण काय करायची, या ठिकाणी बेरीज करायची बेटा. बेरीज करताना काय केलं आपण, शतांशच्या खाली शतांश, दशांशच्या खाली दशांश, एककच्या खाली एकक, दशकच्या खाली दशक, 5 आणि 0 आणि 5, 5 आणि 5 10 ला 0, 10 ला 0, हातचा आला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 5 8, 8 आणि 7 15 होतात बेटा. मोजून बघा, 15 ला 5, हातचा आला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 5 आणि 9 14. इथलं दशांश चिन्हाला दशांश चिन्ह, 14 ला 4, हातचा आला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, 44.50. अशा प्रकारे आपलं प्रश्न तिसऱ्याचं उत्तर हे आलेलं आहे. प्रश्न चौथा काय सांगितलं बेटा, प्रश्न चौथ्यामध्ये सांगितलेलं आहे बेरीज करा 32.160 160 अधिक 52.986, एककच्या खाली एकक, दशकच्या खाली दशक, 5 कुठं आहे दशकला, एककला काय आहे 2 आहे, दशांश चिन्ह दशांश चिन्ह, 9 कुठं आहे दशांशला, 8 कुठं आहे शतांशला आणि 6 कुठं आहे सहस्त्रांशला आहे बेटा. आणि 7.3. आता 7 कुठे घ्यायचा, इथं घ्यायचा नाही तर 7 एककला घ्यायचा, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, आणि 3 कुठे घ्यायचा दशांश स्थानी घ्यायचा, म्हणजे शतांश आणि सहस्त्रांश काय आहे रिक्त आहे. म्हणजेच काही नाही, म्हणजे इथे 0 आपण घेऊ शकतो बेटा. लक्षामध्ये ठेवा, दशांश स्थानाच्या पुढे आपण 0 कितीही वाढू शकतो, पण अगोदर 0 वाढू शकत नाही दशांशाच्या नंतर. समजा इथं असं आहे 3 आहे इथं, म्हणजे 3 इथं सांगितलेलं आहे, तर इथं अगोदर 0 आपण 0 3 आहे, तर याच्या पुढे अजून एखादा 0 घेऊ शकतो. परंतु पूर्ण संख्येमध्ये जसं आपण
आता पूर्ण संख्या आहे समजा एखादी 3 आहे, या 3च्या पुढे शून्य घेऊ शकत नाही. जसं दशांश स्थानामध्ये 0.4.3 आहे, याच्या पुढे शून्य घेऊ शकतो. परंतु पूर्ण संख्येमध्ये आपण असं घेऊ शकतो का, याच्या पुढे शून्य घेऊ शकतो का, नाही. तर याच्या अगोदर आपण शून्य घेऊ शकतो. दोन्ही मधला फरक लक्षात घ्या. एखादी पूर्ण संख्या आहे समजा, पूर्ण संख्येच्या आपण अगोदर शून्य घेऊ शकतो, परंतु पुढे शून्य घेऊ शकत नाही. पुढे शून्य घेताना याची किंमत बदलू जाते. किती व्हायला बेटा आहे, 30 व्हायला. परंतु इथं समजा 4.3 आहे, 4.3च्या पुढे मी 30 जरी केलं तरी याचा काही फरक पडत नाही. तुम्हाला सांगितलं मी याचं वाचन काय होते, 4.30 शतांश होतं, म्हणजे 100 भागापैकी 30 भाग. आणि 4.3 शून्य शून्य केलं तर 1000 भागापैकी 300 भाग. म्हणजे तिघांची किंमत कशी आहे, सारखीच आहे. हे तुम्हाला स्पष्टीकरण मी या उपघटक 3.4चा जो भाग होता दशांश पूर्णांक, याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाठवलेला आहे, सांगितलेलं आहे. तरी पण आता इथं पुन्हा एकदा सांगितलं. म्हणजे यांची बेरीज मग आता एककच्या खाली एकक 6,006 होतात. 6 आणि 8 14ला 4, हाचा आला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 9 11, 11 आणि 3 14ला 4, हाचा आला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 5 आणि 7 12ला 2 होतात बेटा. हाचा आला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 5 9 आणि इथं दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजे 92.446 हे याचं उत्तर आहे. 92.446. 44.50 हे याचं उत्तर आपण टिक करायचं राहून गेलं. 44.50. आता पाचवा प्रश्न आहे, मारियाची उंची मागील वर्षी 1.35 मीटर होती. या वर्षी मारियाची उंची 1.42 मीटर आहे. तर एका वर्षात तिची उंची किती मीटरने वाढली. मारिया नावाची मुलगी आहे, तिची उंची मागील वर्षी 1.35 मीटर होती आणि या वर्षी किती झाली, 1.42 मीटर झाली. म्हणजे बरीच उंची वाढली मारियाची, आहे की नाही. मग काय करायचं याला, तिची उंची किती मीटरने वाढली, किती वाढली हे काढण्यासाठी काय करावं होते बाळांनो, बेरीज करावं होते का वजाबाकी करावं होते. तर सांगा बरं, वजाबाकी करावी लागते. मग वजाबाकी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, म्हणजेच 1.42 वजा 1.35 केलं. 2 मधून 7 जात नाहीत. हातचा घेतला बेटा, किती झाले, 12 झाले. 12 मधून 5 गेले, 7 राहतात. हातचा इकडे घेतला, इथे राहिले 3, 3 मधून 3 गेले 0, 1 मधून 1 गेला 0, इथं दशांश चिन्ह, म्हणजे 0.007 मीटर ने मारियाची उंची वाढलेली आहे एका वर्षामध्ये. तर अशा प्रकारे हे 5 प्रश्न सोडवले बेटा. आता उरलेले 3 प्रश्न आपण लगेच सोडूयात. तर प्रश्न 6वा आहे मुलांनो, या ठिकाणी 2 दशांश अपूर्णांकाची बेरीज 7.321 आहे. 1.2.56 असेल तर दुसरी दशांश अपूर्णांक संख्या कोणती. दोघांची बेरीज एवढी सांगितलेली आहे. त्या दोन संख्येमधील एक संख्या ही सांगितली 2.56. तर दुसरी संख्या कोणती. समजा दोन संख्यांची बेरीज 5 आहे. दोन संख्यांची बेरीज किती आहे, 5 आहे. 2 मधली एक संख्या 2 आहे. तर दुसरी संख्या कोणती. मग कसं काढतो आपण, 5 मधून 2 वजा केले, राहिले किती, 3. म्हणजे दुसरी संख्या कोणती आहे, तर 3 आहे. म्हणजे आपल्याला दोघांची बेरीज 7.321 सांगितली आणि दोन संख्यापैकी एक संख्या 2.56 सांगितली. म्हणजे काय करायची आपल्याला दुसरी संख्या काढण्यासाठी मुलांनो, 7.321 मधून 2.56 आपल्याला वजा करावे लागतील. म्हणजे आपल्याला दुसरी दशांश अपूर्णांक संख्या मिळते बाळांनो. मग आपल्याला वजा करायचं या ठिकाणी 7.321 वजा 2.56. आता हे वजा करताना बेटा हे याच्या खाली काही नाही, म्हणजे काय घ्यायचं, 0 घ्यायचं. मग 1 मधून 0 गेला 1, 2 मधून 6 जात नाहीत. हातचा घेतला 12 झाले, 12 मधून 6 गेले 6, 1 इकडे लावता इथे राहिले 2, 2 मधून 5 जाते. हातचा घेतला 12 झाले, 12 मधून 5 गेले 7. दशांश चिन्ह इथला इकडून गेला इथे राहिले 6, 6 मधून 2 गेले 4 राहिले बेटा. मग 4.761 हे याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न आहे 1.1/4 अधिक 1.1/2 अधिक 1.3/4 बरोबर किती. तर मुलांनो याला कोणता अपूर्णांक म्हणतात बरं, सांगा बरं पटकन. तर बरोबर आहे, पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये पूर्णांकही आहे आणि अपूर्णांकही आहे.
मग अशा प्रकारच्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज करताना काय करायचं बेटा, याचं रूपांतर आपण अपूर्णांकामध्ये करायचं आणि नंतर यांचं छेद समान करायचा आणि त्यांची बेरीज करायची. मग कसं करायचं बेटा, याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर अपूर्णांकामध्ये कसं करायचं. आता 1.1/4 तुम्हाला हे सांगितलेलेच आहे, शिकवलेलेच आहे. या छेदानं 1 ला गुणायचं, पूर्णांकाला गुणायचं छेदानं आणि अंश काय करायचं त्याच्यामध्ये मिळवायचा. छेद 4 ला छेद 4 लिहायचं. मग 4 1 4, 4 आणि 1 किती, 5/4 झालं बेटा. आणि पुढचं आहे 1.1/2 बरोबर आहे. 1 ला कशानं गुणायचं, 2 न गुणायचं, अधिक वरचा अंश मिळवायचा आणि खाली छेद जसा तसा. मग अगोदर गुणाकार बे एक बे म्हणजे किती आला, 2 आला. 2 आणि 1 किती बेटा, 3 आलं बेटा. 3/2 आलं माय. मग पुन्हा 1.3/4, मग 1 पूर्णांक आहे, 3/4 आहे बरोबर. मग 1 ला कशानं गुणायचं माय, 4 न गुणायचं म्हणजे 1 गुणिले 4 होते बेटा. मग 1 गुणिले 4 अधिक 3 ला अधिक 3 छेद 4 बरोबर आहे. 4 1 4 किती माय, 4 1 4 आणि अधिक 3, 4 अधिक 3 किती होतात, 7 होतात. 7/4. आता बघा बरं बेटा, आता इथं छेद 4 आहे, इथं छेद 4 आहे. आता 3 संख्याची आपण काय करूया, बेरीज करूया. आता कोणत्या संख्या झाल्या आता या ठिकाणी, 5/4 अधिक 3/2 अधिक 7/4. आता मला सांगा बाळांनो, इथंही 4 आहे छेद, इथंही 4 आहे. आपल्याला छेद समान असल्याशिवाय बेरीज करता येते का बेटा, नाही. मग छेद समान नसेल तर काय करावं लागते, त्याचा तिरकस गुणाकार करून छेद समान करावं लागते. किंवा एका छेदाच्या पाड्यामध्ये दुसरा छेद येत असेल तर याच्या पाड्यामध्ये 4 येतो, म्हणून याला 4 केव्हा येतो बेटा, या 2 ला 2 न गुणलं की 4 येतो माय. मग 2 ला 2 न गुणायचं म्हणजे 3 ला सुद्धा किती न गुणायचं माय, तर 2 नच गुणायचं. म्हणजे आपल्याला 3/2चं रूपांतर कसं करू आपण, 3/2 बरोबर आहे. 3 गुणिले 2 छेद 2 गुणिले 2 बरोबर. 3 2 6 2 2 4. मग आता आपल्याला याचं रूपांतर 6/4 झालं. म्हणजे आता तिन्ही बेरजा काय झाल्या बेटा आपल्या, 5/4 अधिक 6/4 अधिक 7/4 बरोबर आहे. आता छेद कसा झाला माझ्या, सगळ्या संख्यांचा समान झाला, सारखा झाला. मग आता छेद सारखा झाल्यानंतर कोणाकोणाची बेरीज करायची बेटा, तर बरोबर आहे अंशाची बेरीज करायची. म्हणजे 5 आणि 6 11, 11 आणि 7 किती, 18. 18/4. मग 18/4 आपल्याला हे उत्तर आलं. मग इथं आपलं पर्याय आहे 4.5, 3.5, 4.25, 4. मग आता आपण काय करायचं, परत या 18 ला 4 न भागायचं. बघा कसं भागायचं, मोठं गणित आहे थोडस, तरी पण आपल्याला हे करावंच लागणार आहे, हे आपल्याला यावंच लागणार आहे. मग 18 ला 4 न भागण्यासाठी आपल्याला अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कसं करायचं हा भाग सुद्धा तुम्हाला शिकवलेला आहे बेटा. शिकवला की नाही जरा आठवा बरं, तर शिकवलेला आहे. मग या 18 ला 4 न भागायचं, 4 चा पाडा म्हणायचा 4 चोक 16, 4 चा भाग गेला की नाही बरा. मग 18 मधून 16 वजा करायचे, किती राहिले मग 2, 4.2/4. मग आता हे 4.2/4 म्हणजेच 2/4 म्हणजेच या बे एक बे बे दोन्ही 4 होते. याचं संक्षिप्त रूप होते 4.1/2. 4.1/2 म्हणजेच बेटा 4 पूर्णांक आणि हे किती आहे, अर्धा आहे म्हणजे 4.5. हे याचं उत्तर आहे 4.5. अशा प्रकारे हे गणित सोडवलं, जे थोडंसं मोठं वाटू शकते परंतु हे आपल्याला आलं पाहिजे. याचं रूपांतर आपण काय केलं, अपूर्णांकामध्ये केलं. अपूर्णांकामध्ये केल्यानंतर एक अपूर्णांकाचा छेद आपला 2 आला होता. मग 2 आल्यामुळे या 2चं छेद आपण 4 करून घेतलं. 4 छेद करण्यासाठी काय केलं, याला 2 न गुणलं. 2 न गुणल्यानं अंश सुद्धा काय झाला, 6 झाला आणि छेद काय झाला, 4 झाला. मग आता या ठिकाणी तिघांचे छेद समान झाले. मग अंशाची बेरीज केली बेटा, 18/4 आली. जर आपल्या पर्यायामध्ये 18/4 उत्तर असलं असतं तर आपण 18/4 राईट केलं असतं. पण पर्याय बघितले आपण, पर्यायामध्ये काय दिले, 4.5, 3.5, 4.25, 4 हे दिले. मग याला भागायचं पुन्हा परत. भागल्यानंतर काय आलं, 4.2/4 आलं. मग 2 ला 4 न भाग जातो बेटा.
म्हणून या 2 ला आणि 4 ला भागलं तर 1/2 येते, म्हणजेच याचं उत्तर आलं 4.1/2, म्हणजे 4.1/2 म्हणजे 4.5. अशा प्रकारे घुमून घुमून आपल्याला खूप मोठं विचारलं आहे की नाही. एवढूशा तुमच्या लेकराला एवढूसा जीव आणि भला मोठा प्रश्न विचारला, तरी पण अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला आले पाहिजे, जे तुम्हाला सरावानं येऊ शकतात. कारण तुम्ही सुद्धा काही कमी नाही, तुम्ही खूप मोठे आहात, तुम्ही खूप मोठे होणार आहात. परंतु त्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे, जो अशा प्रकारच्या प्रश्नातून आपल्या बुद्धीचा कस लागतो व अशा प्रकारच्या प्रश्नातून आपल्याला अभ्यास करण्यास नवीन ऊर्जा मिळते. अशा प्रकारचे प्रश्न आले की आपल्याला कोणत्याही प्रकारचं गणित, अवघड गणित सुद्धा करण्याची सवय होते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 8वा. 1.5 अधिक 0.005 बरोबर किती? आता तुम्हाला सांगितलंय दशांश अपूर्णांकाची बेरीज करताना दशांशच्या खाली दशांश आणि शतांशच्या खाली शतांश स्थान घ्यायचं, सहस्त्रांशच्या खाली सहस्त्रांश घ्यायचं. मग आता एक इथं पूर्णांक आहे, इथं पूर्णांक किती आहे? 0 आहे. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, दशांश अंकाच्या खाली दशांश अंकामध्ये काय आहे? 0 आहे. शतांश अंकामध्ये काय आहे? 0 आहे. सहस्त्रांश अंकामध्ये काय आहे? 5 आहे. मग यांची बेरीज आहे, याच्या पुढे काही नाही म्हणजे काय घ्यायचं? 0 0 घ्यायचं. मग 0 आणि 5 5, 0 आणि 0 0, 5 आणि 0 5, 1 आणि 0 1, 1.5 0 5 हे याचं उत्तर. अशा प्रकारचे सोपे सुद्धा बरेच प्रश्न असतात. एखादा प्रश्न आवडला तर काय फरक पडते. मग अशा प्रकारे आपण हे पूर्ण सराव संच 3.4 क या ठिकाणी सोडवलेला आहे. आपणा सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना, नातेवाईकांना नक्की शेअर करा व आपल्या व्हिडिओला लाईक व कमेंट सुद्धा नक्की करा. धन्यवाद. मला